वाघोली तालुका चारमोशी येथील शासकीय रेती डेपोमधून सुरू असलेल्या अवैध रेती माती व मुरुम तस्करीवर अखेर उपविभागीय अधिकारी कार्यालय चारमोशी यांनी धडक कारवाई करत रेती माफियांना मोठा धक्का दिला आहे। या कारवाईत रेतीनं भरलेले 3 ट्रॅक्टर, तस्करीसाठी वापरली जाणारी एक स्कॉर्पिओ तसेच एक हायवा जप्त करण्यात आलाय। मौजा वाघोली रेती डेपो इथं दिवसभर रेती डंपिंग करून सायंकाळी बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। जप्त केलेली सर्व वाहनं तहसील कार्यालय चारमोशी इथं जमा करण्यात आली आहेत। प्राथमिक माहितीनुसार संजय दुधबळे बोरी यांचे 3 ट्रॅक्टर व तस्करी दरम्यान वापरली जाणारी स्कॉर्पिओ प्रशासनानं ताब्यात घेतली आहे। विशेष म्हणजे रेती डेपोच्या मालकाचा हायवा देखील मुरुम व मातीची अवैध वाहतूक करताना जप्त करण्यात आला। ही बाब गंभीर मानली जाते आहे। वाघोली रेती डेपो मधून कोट्यावधी रुपयांची रेती, माती व मुरुम अवैधरित्या वाहतूक होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून होत होत्या। मात्र आतापर्यंत ठोस कारवाई न झाल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। स्थानिक नागरिकांच्या घरकुल व इतर बांधकामासाठी रेती उपलब्ध नसताना शासकीय डेपोतील रेती परगावी खुलेआम विकली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। शासकीय डेपो असूनही योग्य नियंत्रण नसल्यानं गैरव्यवहार बिनधास्तपणे सुरू असल्याचं चित्र आहे। या कारवाईमुळे रेती तस्करी मागील मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून उपविभागीय अधिकारी कार्यालय चारमोशी यांच्याकडून पुढील चौकशी व कडक कारवाई सुरू आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली तस्करी आतापर्यंत कुणाच्या आशीर्वादाने सुरू होती असा प्रश्न परिसरात उपस्थित होत आहे। मी राहुल गजानन पोर्ते, उपसरपंच ग्रामपंचायत वाघोली। मागील वर्षीपासून वाघोली येथे शासकीय डेपो रेती डेपो म्हणून इथं उपलब्ध झालेला सुरू करण्यात आला आहे, पण तो शासकीय डेपो नसून तो ठेकेदाराचा डेपो या आम्हाला असा गावकऱ्यांना कळत आहे। इथं कुठल्याही प्रकारे सरकारी कर्मचारी या आपल्या डेपोमध्ये हजर नाही राहत आणि इथं सर्रास प्रकारे मागील वर्षापासून पोकल्यांच्या साहाय्याने रेती उपसा करीत आहे आणि तो उपसा केलेला रेती तो स्वतः ठेकेदार आपल्याच गाड्याने घेऊन तो सर्रासपणे आपला बाहेर माल विकत आहे आणि इथं कुठल्याही घरकुल लाभार्थ्यांना रेती अजूनपर्यंत मिळालेली नाही। आणि आता जो सुरू केला या सत्रात तर त्याने आपल्या मनमर्जीपणाने मुरुमाचा उपसा करून त्याने जे महसूल विभागाने हायवा त्याने जप्त केला त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि समोर जे आता उत्खनन सुरू आहे त्या कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही ट्रॅक्टरला GPS चा वापर न करता त्याच्यावर सर्रासपणे सुरू आहे आणि जो माल जो त्या डेपोला येत आहे तो माल दिवसभरात जमा होतो आणि रात्रीला माल पूर्णपणे स्वतः तो ठेकेदार घेऊन जात आहे। तर याचा हा डेपो शासकीय आहे का ठेकेदार आहे हे अजूनपर्यंत कळत नाही आहे। तरी याच्यावर चौकशी करून ताबडतोब हा घाट बंद करण्यात यावे। म्हणजे तुम्ही जे ग्रामपंचायतचे जे उपसरपंच आहात, पण तुम्हाला अजूनपर्यंत म्हणजे शासकीय डेपो आहे की हा कोणता डेपो आहे हा अजूनपर्यंत तुम्हाला कळलेला नाही आहे का? मग अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही कर्मचाऱ्यांनी किंवा महसूल विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला ही माहिती दिलेली नाही आहे। शासकीय डेपो फक्त सांगण्यात आलेला आहे, पण याच्यात शासकीय वापर कुठल्याही प्रकारचा होत नाही। या डेपोमध्ये फक्त सर्रासपणे मनमानी कारभार आपला ठेकेदार करत आहे। म्हणजे तिथे कर्मचारी कुणीच राहत नाही का? मग दिवसभरात आजपर्यंत एकही कर्मचारी त्याचा आम्हाला अजूनपर्यंत दिसून ते नाही चाला, पण कधी चौकशी सुद्धा नाही झाली आहे। बरं, आता मग घरकुल लाभार्थ्यांना पण इथून काहीतरी रेती मिळाली का? मग आजपर्यंत मागील वर्षापासून एकही घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळालेली नाही। हे सर्रासपणे तर ठेकेदार आपल्याच मर्जीने स्वतःचाच फायदा करत आहे। हो का? आणि मग आता सरकारकडे तुम्ही काय विनंती करणार? मग सरकारकडे काय आपला जो महसूल आपला कोट्यवधी रुपयाचा महसूल याच्यातून बुडालेला आहे, तरी ताबडतोब याची चौकशी करून हा घाट बंद करण्यात यावे ही आमची मागणी आहे। चला ठीक आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.